ज्यांच्या ज्यांच्या स्वयंपाकघरामध्ये गॅसच्या शेगडीला 3 बर्नर आहेत की नाही, त्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचा आहे बरं का. म्हणजे वास्तुशास्त्रात याबद्दल काय सांगितलंय ना, ते खरंच जाणून घेण्यासारखं आहे. आता बदलत्या काळानुसार, आधुनिक जीवनशैलीनुसार स्वयंपाकघराचं रूप पूर्णपणे बदललंय. त्यामुळे 2, 3 किंवा अगदी 4 बर्नरच्या गॅस शेगडी आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच जणांकडे 4 बर्नर असतात, काहींकडे 2, काहींकडे 3. 3 किंवा 4 असल्या की पटापट स्वयंपाक होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आज आपण बोलणार आहोत खास करून 3 बर्नरची शेगडी ज्यांच्याकडे आहे गॅसचा ज्यांचा स्टोव्ह 3 बर्नरचा आहे त्याच्याबद्दल. 3 हा आकडा शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जात असल्यामुळे स्वयंपाकघरात 3 बर्नरचा गॅस वापरावा का, ते योग्य आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तर त्याचंच उत्तर असं आहे की वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात 2, 3 किंवा 4 बर्नरची शेगडी असेल तर कोणताही वास्तुदोष निर्माण होत नाही. त्याचा घराच्या ऊर्जेवर कोणताही परिणाम होत नाही. सनातन परंपरेत 3 या अंकाला अत्यंत पवित्र मानलं गेलंय, कारण की आपले त्रिदेव आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. तसंच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही त्रिदेवींची रूपं आहेत. म्हणूनच 3 हा आकडा अजिबात अशुभ नसतो. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार 3 अंकाचं प्रतिनिधित्व किंवा 3 अंकाचा स्वामी गुरुग्रह आहे, जो ज्ञानाचा आणि समृद्धीचा कारक आहे. त्यामुळे 3 बर्नरची गॅस शेगडी तुमच्या घरात असेल तर ते पूर्णपणे शुभ आहे आणि लाभदायक सुद्धा आहे. त्यामागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा ठेवू नये की 3 आकडा येतं अशुभ असतो वगैरे असं तसं. वास्तूमध्ये गॅस बर्नरची संख्या किती आहे यापेक्षा स्वयंपाकघराची दिशा, गॅस ठेवण्याची जागा किंवा स्वयंपाक करतानाची दिशा, या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. स्वयंपाकघर हे अग्नितत्वाचं केंद्र मानलं जातं. त्यामुळे गॅस शेगडी नेहमी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात अर्थात दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवावी. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि धनधान्याची वृद्धी टिकून राहते असं म्हटलं जातं. आता स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीचं तोंड कुठं असावं बरं, तर ते पूर्व दिशेला असावं. वास्तूनुसार पूर्व दिशेला तोंड करून बनवलेलं अन्न सात्विक आणि आरोग्यदायी मानलं जातं. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक घरामध्ये हे शक्य नसतं, वास्तूचे नियम आपण 100% तर नाहीच पाळू शकत. पण त्यातल्या त्यात गॅस शेगडी कधीही ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवू नये. अग्नी आणि जलतत्व एकत्र त्यामुळे येतं आणि म्हणूनच अग्नी आणि जलतत्व एकत्र येऊ नये म्हणून गॅस शेगडी कधीही पाण्याच्या सिंकच्या शेजारी किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा अगदी पाण्याच्या सिंकच्या समोरासमोर अशी नसावी. दोघांमध्ये थोडं तरी अंतर असणं आवश्यक आहे. स्वयंपाकघरात 3 बर्नरची गॅस शेगडी वापरण्याबाबत कोणतीही भीती किंवा गैरसमज बाळगण्याची गरज नाही. योग्य दिशेचे आणि स्वच्छतेचे नियम पाळल्यास घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदतेच. आता तुम्हाला वास्तुशास्त्राबद्दल आणखीन काही शंका असतील की वास्तुशास्त्र नेमकं कशाच्या आधारावर उभं आहे किंवा घरात नेमकी कोणत्या बाजूला कोणती वस्तू असावी किंवा कोणत्या दिशेला काय असावं, या सगळ्या शंका किंवा वास्तुशास्त्र काय आम्हाला माहितीच नाही आहे, आमच्या घरातल्या तर दिशाच आम्हाला माहिती नाही, तर अगदी साधे सोपे उपाय आपल्याला आपल्या एका पॉडकास्टमध्ये वास्तुशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलेले आहेत. त्या पॉडकास्टची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यांनी वास्तुशास्त्र नक्की काय आहे, वास्तुशास्त्राचे समज गैरसमज कोणते आहेत, श्रद्धा अंधश्रद्धा कोणत्या आहेत, कोणत्या गोष्टी मानाव्या, कोणत्या गोष्टी अजिबात मानू नये, आणि ज्यांना वास्तुशास्त्राचा पण माहिती नाही त्यांच्यासाठी साधे सोपे बिना खर्चाचे उपाय त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. त्या पॉडकास्टला तुम्ही सगळ्यांनी खरोखरच भरभरून प्रतिसाद सुद्धा दिलाय. पण ज्यांनी अजूनही तो पॉडकास्ट ऐकला नसेल त्यांनी लोकमत भक्ती चॅनलवर जात आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांचा तो पॉडकास्ट नक्की ऐकावा. त्याचबरोबर एक मोठी समस्या असते ती म्हणजे घराला दृष्ट लागते. कोणीतरी येऊन जातं घरामध्ये आणि घरात चिडचिड सुरू होते, समस्या सुरू होतात, असं सुद्धा अनेक जण कमेंट बॉक्समध्ये लिहितात की दृष्ट हा काय प्रकार आहे, तो असतो का, घराला दृष्ट लागते का, घराला दृष्ट लागू नये म्हणून नक्की काय उपाय करावे, याबाबतचा सुद्धा आपला एक पॉडकास्ट आहे. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवून त्यांच्याकडनं सगळे गैरसमज दूर करून घेत असतो, आपल्या शंकांचं समाधान करून घेत असतो. तर तुम्ही सुचवू शकता की कोणत्या तज्ज्ञाला तुम्हाला आमच्या लोकमत भक्तीच्या पॉडकास्टमध्ये बघायला आवडेल, कोणाशी आम्ही संवाद साधावा, कोणत्या विषयावर कोणत्या तज्ज्ञाशी संवाद साधावा, हे तुम्ही प्लीज कमेंट करून नक्की सुचवा. म्हणजे तुमच्या सूचनेनुसार आम्ही नक्कीच कार्य करू.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.